सय्यद बंडा बाहेर होता, तो धावतच समोर आला, पटकन आला, चढून आला आणि क्षणाचाही अवधी न घेता क्षणाचाही अवधी शिवा माल आणि वरच्या वर सय्यद बंडाचा हात कलम केला. अहो सय्यद बंडाला कळालं नाही काय झालं. आमच्या शिवा मालानं एका क्षणात सय्यद बंडाला गार केला. सय्यद बंडाची किंचाळी कुमजली आणि तिकडे खान जलपट्या खात पालखीकडे चढायला लागला. पालखीत चढायला लागला. पालखीचे भोये खानाला उचलायला लागले. रक्तबंबाळ झालेला खान आणि त्या सरशी आमच्या भोयापर्यंत खान गेला आणि राजांचे अंगरक्षक संभाजी कावजीनं पाहिलं. संभाजी कावजीनं तलवार उपसली आणि भोयांचे पाय कलम केले आणि खानाचं मुंडका चरा